म्हणून थोडेसेच एक तर बामण लग्नात बोलवत नाही आणि बोलवलं तर पत्रिकेवर लिहितात दोघांनीच यायचं बरं. एक गंमत सांगतो. एकदा मी एका ब्राह्मण मित्राकडे गेलो होतो आणि बसलो आणि तो म्हणाला की मी चहा घेऊन येतो. आतमध्ये गेला. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. तो 10 मिनिटानंतर आला आणि मी म्हणालो चला. म्हणजे कुठं? कुठं चहा घ्यायला? मी म्हणालो होतो मी चहा घेऊन येतो. आम्ही गणपतीवर आरती केली आहे. गणपतीवर आम्ही आरती म्हटलेली आहे. पशुपरी सोड पोर मानवाचे, पशुपरी पोर सोड मानवाचे, बैठे पैसे मुद्रावर ठेवून या पुढं फुंके शेपूड नाकातून दाखू कोण देव ठेवी त्या अज्ञान अंतजासी दूर पटा लावू देतो स्वजाती हितासाठी निर्मिले पाखंड धर्मदंड छोटी बने. हा विचार आम्ही त्या काळात मांडला. तर परत जागा येतो आणि मिरवणूक 1700 पेटी निघाली होती. तेवढ्या आणि त्या मिरवणुकीमध्ये घोडा होता. बामणांना लग्नाच्या मिरवणुकी घोडा चालतो पण माणूस चालत नाही. लग्नाची मिरवणूक निघाली होती आणि तेवढा नारायण शास्त्र्याचं आमच्याकडे लक्ष गेलं.
जगाला उद्धारी. सांगता येत नाही हो. आम्ही कॉलेजमध्ये जातो, त्यांना विचारतो, मुलांना सांगता येत नाही. आणि जर का असं म्हटलं तर गेल्या नाही सांग. आणि शांताबाई असं म्हटलं, शांताबाई. मग आम्ही सुधारणा केली. पटक चटक भटाच्या शिडीला धरून आपण शांताबाई. आम्ही ठरवलं की जिच्याची पाण्याची दोरी ती जगाचा उद्धारी. आणि आम्ही ठरवलं की आपल्या पत्नीला शिकवायचं. माझ्या पत्नीचं नाव सावित्रीबाई. बोललं पाहिजे. 10 वाजतापासून बघतोय मी, कोणीच बोलत नाही आहे. सगळे शांत बसलेले आहेत. किमान ज्योतिबा फुल्यांसोबत तरी बोला. आणि मग सगळी बाजारात गेलो. बाजारातून आणली पाठी. आणि पाठी आणल्याबरोबर घरी माझी साऊ भाकरी करत होती. भाकरी ताव्यावरची असं टाकायचं. भाकरीला भोपळा, खमंग वास. आणि हा भाकरी खाऊन लहूची वस्तात साळवे यांच्या तालमीत जाऊन आम्ही या गुणवादांना शिव दिलेला. असं काय कवी, फुले, आंबेडकर, बुद्ध की नाळ ही समजून सावलं माझ्या पाठी बघितली आणि म्हटलं, तिनं भाकर टाकली आणि तिचा ओढ जळला. हो, तिनं पाठीकडे बघितलं. शेठजी. सर, मला ती शेठजी म्हणायची. आम्ही एकमेकांना अहो जाऊ म्हणायचो. आजकाल काय म्हणतात, ए रमेश चहा मांड कर. पण आम्ही अहो जाऊ म्हणायचो. मी तिचं ऐकायचो, ती माझं ऐकायचं. तर म्हणाले, शेठजी हा गोल तावा आणण्यापूर्वी तुम्ही हा चौकनी तावा कशाला आणला हो? अडाणी विचार कळत नव्हतं. म्हटलं, अगं साबू, हा तवा नाही, ही पाठी आहे. आणि मी तुला आता अक्षर शिकवणार आहे. आणि तू शिकली की तू आया शिकव. शेठजी, आम्ही बायांनी जर अक्षर शिकली तर त्याच्या अळ्या होतात आणि त्या घरदाराच्या अन्नात जातात आणि ध्वनी मरतो. अगं, ह्या सगळ्या घटनांनी तुम्ही बायांनी शिकू नये म्हणून हे सगळ्या कमाल गोष्टी केलेल्या आहेत. तू शिकली पाहिजे. साऊ शिकशील ना? आणि माझी साऊ नॉर्मल परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकानं पास झाली. मी तिला शिकवलं. अ म्हणजे अन्याला प्रतिकार, क म्हणजे कर्मकांडाला मुठ माती आणि ब म्हणजे बडव्यांचा नायनाट. तुम्ही काय शिकता? ए फॉर ऍपल. म्हणून संमेलनाची म्हणा आणि संमेलन घेतलं पाहिजे. ए फॉर, आता ए फॉर ऍपल नाही तर ए फॉर आंबेडकर शिकवलं गेलं पाहिजे. कारण आणि ए फॉर आंबेडकर शिकवता ए फॉर अण्णाभाऊ साठे पंतप्रधानाला शिकायला पाहिजे. आणि आता खरं म्हणजे भाकरीत फडचितला नाही तर भाकरीतला शिकवला पाहिजे. जग बदल घालून एक भाव सांगून गेले मला भीमराव. गुलाब गिरीच्या या चिखलात ऋतून बसवा काय रावत घे गिरीवरती घाव. सांगून गेले मला भीमराव. दीड दिवस शाळेत जाणारे आमचे अण्णाभाऊ त्यांच्यावर याची ठिकाण नाही. मला सांगा, अण्णाभाऊंनी असं म्हटलं म्हणजे गुरु कुणाला मानलं? म्हणजे बाबासाहेबांनी गुरु मानलं. आणि बाबासाहेबांनी कुणाला गुरु मानलं? ज्योतिबा फुल्यांना. आम्ही कुणाला गुरु मानलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांनी. माझ्यासोबत एकदा म्हणाल का सगळेजण, अण्णाभाऊंनी गुरु कुणाला मानलं? दुसरा उठा नसला पाहिजे. अण्णाभाऊंनी गुरु कुणाला मानलं?
महात्मा फुलेंनी गुरुकुलाला काढलं, शिवाजी महाराजांनी गुरुकुलाला काढलं आणि तुकाराम महाराजांनी गुरु मांडलं तथा भगवान गौतम बुद्धांनी. ही नाळ मला सांगा, 14 तळ सत्याग्रह पाण्यासाठी खुलं करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अस्पृश्यांना स्वतःची विहीर खुली करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, पाण्यासाठी गळत्याग करणारे भगवान गौतम बुद्ध. ही नाळ आणि ही नाळ आपण जपली पाहिजे. फुले शाहू आंबेडकर तर पुन्हा जाणीवर तर सावित्री माझी साऊ पहिल्या क्रमांकाने पहिल्या मुलानं वाद झाली आणि सकाळी उठली. मला हट्ट केला, शेठजी मला नवीन साडी पाहिजे, मला पुस्तकं पाहिजे, मला नवीन वाटी पाहिजे. नवीन साडी सकाळी नवीन साडी दिसते. माझ्या पाया पडली, दादांच्या पाया पडली आणि हे भारतातील पहिली शिक्षिका आया बायांना शिकवायसाठी घराबाहेर पडली. घराबाहेर पडल्यानंतर लोकांनी तिच्या अंगावर शीट फेकलं. साहू अशी चालली होती. एका बाईनं भरकट पाणी घेतलं आणि साहूच्या अंगावर फेकलं आणि म्हणाले, अरे धर्म बुडवतेस, आया बायांना शिकवतेस, तुझा सत्यानाश होईल. आणि साहू आणि पुढे निघाले. एका मातेवर दगड घेतला आणि साहूला फेकून मारला आणि तो दगड नेमका साहूच्या कपाळात लागला. साहूच्या कपाळात भळाभळ रक्त वाहू लागलं. तरी आपली साहू डगमगली नाही, म्हणाली, अरे मारा मारा मनुवाद्यांनो, दगड मारा, पण मी आया बायांना शिकवल्याशिवाय राहणार नाही. आता तरी मागे फिरू नका, धिक्कारून टाका ती मनुस्मृती. विद्या घेता तो पावे ते सुख, घ्यावा माझा लेख.